मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एम एच फार्मर युट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओचा टॉपिक म्हणजे हळद लागवड. तर हळद लागवडीवर आपण आज सविस्तर इथं चर्चा करणार आहोत. तर हळदीमध्ये आपल्याला कुठली व्हरायटी लावायची आहे, कुठली व्हरायटी मार्केटला चांगल्या प्रकारात मागणी आहे, कोणती व्हरायटी आपल्याला तिथं डिमांडेड आहे, सोबतच कुठल्या व्हरायटीला पिवळेपणा जास्त आहे, ते सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज चर्चा करणार आहोत. तर हळद लागवड करते वेळेस आपल्याला जमिनीची मशागत कशा प्रकारे करायची आहे, त्या ठिकाणी आपल्याला बेसल डोस कशा प्रकारे टाकायचा आहे, सोबतच अद्रकीला हळदीमध्ये जे काही मुळकूज होत असते, कंदकुज होत असते, यावर कशा उपाययोजना करता येतील. सोबत हळदीला जी काही सड वगैरे लागते तर त्यासाठी आपल्याला काही उपाययोजना करता येतील. ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी आपलं कोणी आपल्या एम एच फार्मर युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं अजून, तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि शेवट साईडला दिलेली बेल आयकॉन ही दाबायला विसरायचं नाही आणि गरजूवर्ग शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण हळद लागवडीचा विचार करत असतो, तर हळद लागवडीचा विचार करत असताना आपल्याला जवळपास 6 महिन्यापासून आधीपासूनच ते शेताचं आपल्याला मशागत चालू करायची त्या ठिकाणी असते. म्हणजे 6 महिने आधीच आपल्याला हळद लागवडीची तयारी आपल्याला त्या ठिकाणी करावी लागते, जे तेव्हाच आपलं पीक पुढं चांगलं येईल. म्हणजेच एक व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होईल, नियोजनही चांगल्या प्रकारे होईल आणि उत्पन्नही त्या ठिकाणी आपलं वाढेल. तर त्यामध्ये आपल्याला 6 महिने आधी कशा प्रकारे तयारी करायची आहे, तर त्यामध्ये आपल्याला शेतजमीन जी काय आहे, आपलं जे काही रान आहे, त्याला व्यवस्थितपणे नांगरून टाकायचं आहे. आपल्याला त्या ठिकाणी नांगरून झाल्याच्या नंतर त्याला जवळपास आपल्याला 4 ते 5 महिने आपल्याला पुरेपूर तापवायचं आहे. म्हणजे व्यवस्थित जर कधी तापलं तर खाली जी काही बुरशी वगैरे असते आपल्या पिकाला नाश करण्यासाठी नाश करत असते, तर ती बुरशीचा त्या ठिकाणी नायनाट होऊन जाईल आणि पुढे आपल्याला त्याचा फायदा होईल. म्हणजे आपला जो काही एकंदरीत जो काही खर्च होत असतो पीक आणण्यासाठी, तर तो खर्च आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच कमी झाल्याची दिसून येईल. तर शेतजमीन नांगरून झाल्याच्या नंतर आपल्याला तिथं एक 4 महिने तापल्याच्या नंतर शेतकरी बंधूंनो बेड उभारणी त्या करून घ्यायची आहे. बेड उभारणी करून झाल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी जे काही आपण बेसळ ढोस टाकणार आहे, त्यामध्ये शेणखत असेल, कोंबडी खत असेल, मळी असेल, सुपर पावडर असेल, जे काही आपण मायक्रोरायझा टाकणार असेल, तर तो सगळं खत व्यवस्थित करून आपल्याला त्या ठिकाणी बेड भरून घ्यायचे आहे. तर बेड भरताना आपल्याला तिथं शेणखत टाकणे, कोंबडी खत टाकणे, मळी टाकणं आहे आणि सोबतच आपल्याला तिथं मायक्रोरायझा आणि सुपर फॉस्फेट अशा प्रकारे बेड भरणी करून घ्यायची आहे. शेतकरी मित्रांनो, जैविकमध्ये आपल्याला जेवढं टाकता येईल, ऑर्गॅनिक कर्ब जेवढा वाढवता येईल तेवढा आपल्याला हळदी पिकामध्ये वाढवायचा आहे आणि जेवढं आपल्याला रासायनिक कमी करता येईल ज्या पिकामध्ये, तेवढं आपल्याला रासायनिक नियोजन जे आहे ते कमी करायचं आहे. या मागचं कारण म्हणजे ऑर्गॅनिक कर्ब जर कधी वाढलं तर ऑटोमॅटिक आपलं पीक जोमदार त्या ठिकाणी येणार आहे. आणि आपण जर रासायनिकवर जर जास्त भर दिला तर जे काय असतं टेम्परेचर खाली जास्त होतं. म्हणजे काही खताचं गरम खतं असतात, त्यामुळे ज्यावेळेस हीट पडत वाढते, पाण्याचे नियोजन कमी होतं, ज्यावेळेस हिवाळा संपून जातो, पावसाळा हिवाळा, तर नंतर आपलं पीक तिथं सड झालेलं आपल्याला दिसून येत असतं, कंदकुज आपल्याला त्या ठिकाणी झालेली दिसून येत असते. तर त्यासाठी आपल्याला जे काय आहे रासायनिक जे काही खतं आहेत त्यावरच जास्तीत जास्त फोकस करायचा आहे आणि तेच आपल्याला आपल्या शेतामध्ये टाकायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा तर झाला तुमचा बेसल डोस आणि जे काय आपल्या जमिनीची मशागत वगैरे असते ते सर्व तुम्हाला मी सांगितलं. आता शेतकरी मित्रांनो, यानंतर आपण बेड वगैरे पाडल्याच्या नंतर जे काही खत वगैरे टाकतो, ते टाकल्याच्या नंतर व्यवस्थित आपल्याला ते त्या ठिकाणी मिक्स करून घ्यायचे आहे. रोट्या मारून व्यवस्थित बेडमध्ये काढून घ्यायचे. बेड चांगल्या प्रकारे भुसभुशीत आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे. बेड भुसभुशीत झाल्यानंतर आपलं जे काही पीक असतं ते खाली चांगल्या प्रकारे पोचत असतं, त्याची साईज ही चांगल्या प्रकारे होत असते आणि मुळाची जी वाढ असते झाडामध्ये, ती मुळांची वाढही चांगल्या प्रकारे होत असते. त्यामुळे रोट्या मारून घ्यायचा आहे आणि त्यानंतर परत आपल्याला एक वेळेस बेड उभारणी करून घ्यायची आहे. बेड उभारणी झाल्यानंतर त्यावर सरी पाडून व्यवस्थितपणे आपल्याला हळद या पिकाची लागवड करायची आहे. आता हळदीमध्ये जर कधी आपण बघितलं तर प्रामुख्याने जर कधी बघितलं आपण, तर हळदीमध्ये आपल्याला प्रामुख्याने 5 जाती त्या ठिकाणी बघायला मिळतात. त्यामध्ये सेलम एक आहे, राजापूर एक आहे, वाहेगाव एक आहे, फुले स्वरूपा एक आपल्याला त्या ठिकाणी दिसून जाते, एक कृष्णा ही व्हरायटी त्या ठिकाणी आपल्याला आहे.
तर यामध्ये जर कधी आपण विचार केला शेतकरी बंधूंनो, तर जी काही आपल्याला राजापूर ही जी व्हरायटी आहे आणि वाहेगाव ही जी एक व्हरायटी आहे, तर या व्हरायटीमध्ये आपल्याला कुरकुमीन हा जो घटक आहे हा थोडासा जास्त प्रमाणात त्या ठिकाणी दिसून येतो. तर ह्या घटकामुळे काय होतं शेतकरी बंधूंनो, जो काही हळदीमध्ये आपल्याला पिवळापणा आहे तो पिवळेपणा अतिशय जास्त त्या ठिकाणी दिसून येत असतो. तर ह्या व्हरायटीचं ही लागवड तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. किंवा ऑल महाराष्ट्रामध्ये आपल्या चालणारी जी काही व्हरायटी आहे कृष्णा, ही व्हरायटी ही तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता. ही एक अतिशय उत्कृष्ट हा वाण आहे आणि मार्केटला मागणी ही याची एक चांगल्या प्रकारात त्या ठिकाणी आहे. हे तर झालं आपलं आता व्हरायटी. तर शेतकरी बंधूंनो, लागवडीचा टाइम जर कधी आपण बघितला तर लागवडीचा टाइम 15 जून पासून पुढे तुम्ही करू शकता. म्हणजे एक असं साधारणतः जो काही आपला पाऊस पडलेला असतो, पाऊस पडल्याच्या नंतरच आपल्याला लागवड करायची आहे. कारण जे काही आपली शेतजमीन आहे ती चांगल्या प्रकारे तिथं थंडी झाली पाहिजे. जमिनीतली जी काही हीट आहे, उष्णता आहे, ती सगळी बाहेर निघून गेली पाहिजे. त्यानंतरच आपल्याला त्या ठिकाणी हळद हे पीक लावायचं आहे. त्यानंतर जर शेतकरी बंधूंनो आपण जर बघितलं तर बियाणं जे लागवड करतो आपण, त्याला साठवणूक आपण करून ठेवलेलं असतं. तर त्याला बीज प्रक्रिया आपल्याला ती एकदम चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी करून घ्यायची आहे. तर बीज प्रक्रियामध्ये आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि कीटकनाशक घ्यायचं आहे. हे समजा आपण 100 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून डायरेक्ट बियाणं त्यामध्ये बुडवून काढूही शकतो आणि लावू शकतो, किंवा पंपाच्या साहाय्याने आपण त्यावर स्प्रेइंग ही त्याचं करू शकतो. कशा प्रकारे का होईना आपल्याला त्यावरती बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. बीज प्रक्रिया केल्यामुळे काय होणार आहे शेतकरी बंधूंनो, जेव्हा आपण आपल्या शेतामध्ये पीक लावतो त्यावेळेस त्याला बुरशीचा अटॅक होणार नाही आणि लॉंग टाइम त्याचे रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी दिसायला मिळणार. म्हणजे पीक आपलं 1.5-2 महिन्याचं होईपर्यंत आपल्याला कुठलंही त्या ठिकाणी बुरशीनाशक सोडायचं काम राहत नाही. चांगल्या प्रकारे त्याचं काम एक प्रकारे चालू असतं. आता जर कधी सध्याचा विचार केला शेतकरी बंधूंनो, जे काही हळदीमध्ये हळदकुज होते, मुळकुंज होते, किंवा मग त्यामध्ये हळदीला सड लागते, तर यामध्ये आपल्याला जे काही पहिले उपाययोजना असतात, प्रिव्हेंटिव्ह मध्ये लागवडीपूर्व उपाययोजना असतात, तर त्याच आपल्याला त्या ठिकाणी करायच्या आहे. म्हणजे कसं, बेसल डोसला मायक्रोरायझा टाकणे, लिंबोळी पेंड टाकणे, यासारख्या उपाययोजना आपण त्या ठिकाणी करत असतो. आणि लागवडीच्या टायमिंगला काय असतं ना, लागवडीच्या वेळेस सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जे काही बुरशीनाशके असतात ते सोडायची. जे काही जैविक बुरशीनाशके असतात ते बुरशीनाशके आपल्याला त्या ठिकाणी ड्रीपद्वारे सोडत राहायची. जवळपास एक 15-15 दिवसाच्या किंवा 1 महिन्याच्या, 30 दिवसाच्या अंतरावर आपल्याला तिथं जे काही ट्रायकोसुडोमोनास असतं, जे काही बॅसिलियस बॅक्टेरिया जे काही असतात, त्या सर्व आपल्याला त्या ठिकाणी 15-15 दिवसाच्या किंवा 1-1 महिन्याच्या अंतरानं आपल्या पिकाला कंटिन्यू सोडणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ज्यामुळे आपलं पिकाची जी आहे लागण जी म्हणतो आपण, तर ती लागण त्या ठिकाणी होणार नाही. आणि जे काही आपण बघितलं कंदकुजाचा जो काही प्रकार असतो, तर त्यामुळे कंदमाशी जी अटॅक करत असते, तर त्या कंदमाशीचा अटॅक ज्या वेळेस आपल्या पिकावर होतो तरच आपलं पिकाचे तिथं नुकसान होत असते, हानी होत असते. तर त्यासाठी जर कधी आपण बघितलं तर पिकाला भर लावणे ही अतिशय गरजेचं असतं. आता भरपूर शेतकऱ्यांचा आता हा गैरसमज आहे का पीक खाली वाढत चालतं जमिनीमध्ये, पण तसं नाही. जेवढं आपण मातीची भर लावू त्याला, तसं ते वरती 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 लागत चालतं जमिनीकडे. त्यामुळे त्याला भर व्यवस्थित लावा, जेणेकरून उन्हानाही त्याच्यावर डाग पडणार नाही, उन्हाचे चट्टे पिकावर पडणार नाही आणि जी काही कंदमाशी असते तिचाही त्या ठिकाणी अटॅक होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, मी हळद पिकावरती संपूर्ण तुम्हाला माहिती, लागवडीपूर्वची माहिती जी काय आहे ती सर्व इथं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तरी चॅनलवर कोणी अजून नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. तुमचे काही क्वेश्चन असेल तर काही प्रश्न असेल तर ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ गरजवंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला विसरू नका. धन्यवाद.